या देशाला स्वतंत्रता प्राप्त करून देण्याकरता, भारत देशाला गुलामीपासून वाचवण्याकरता ज्या ज्या शूरांनी वीरांनी आपलं शूरत्व वीरत्व गाजवलं, देहाचं बलिदान देऊन टाकलं, त्या त्या शूरांनी वीरांनी देहाचं बलिदान देण्याच्या अगोदर, रणांगणामध्ये उतरण्याच्या अगोदर, देशाला स्वातंत्र्यता प्राप्त करून देण्याच्या अगोदर आपल्या अंतःकरणामध्ये काहीतरी जिद्द करून ठेवली होती. आपल्या अंतःकरणामध्ये काहीतरी चॅलेंज करून ठेवलं होतं, प्रतिज्ञा करून ठेवल्या होत्या. तेव्हा कुठे सुखा समाधानाचे दिवस आपल्याला उपभोगायला मिळतात. आणि दुसऱ्या नारीविषयी आदर वाढला पाहिजे, हा यांच्या मनातला भाव आहे. आणि तो भाव नक्कीच आईसाहेब पूर्ण करतील यात तीळ मात्र शंका नाही. अभंग मी तुकोबारांचं घेतलेलं आहे, फार गोड आहे. बारकाने प्रत्येकाने लक्ष दिलं, अभंगाचा भाव अर्थ करायला मात्र वेळ लागणार नाही. तुकोबारांचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारा प्रतिज्ञा करतायत. काका, या अभंगात शंका अशी निर्माण होते, प्रश्न असा निर्माण होतो, महाराजांना अभंगाच्या माध्यमातून काय गरज भासली असेल का म्हणून तुकोबारा प्रतिज्ञा करतायत, का म्हणून तुकोबारा प्रतिज्ञा करतायत. प्रतिज्ञा करण्यामागचं कारण काय, मीमांसा काय, अभंगाच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे आणि आपण त्या बघूया. आई, महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून प्रतिज्ञा करावी यांची त्यांना कोणत्या प्रकारची गरज नव्हती, पण गरज नसताना तुकोबारा प्रतिज्ञा करतायत. मागचं कारण सांगू काय का, एखाद्या हाती घेतलेलं काम आहे, त्या हाती घेतलेल्या कामाला पूर्णतापर्यंत पोचवायचं असेल, हाती घेतलेल्या कामाला सिद्धीपर्यंत पोचवायचं असेल, तर त्या हाती घेतलेल्या कामाविषयी, कार्याविषयी अंतःकरणामध्ये जिद्द, चिकाटी, चॅलेंज आणि प्रतिज्ञा असली पाहिजे, तरच ते कार्य पूर्णत्वाला जात असतं. अन्यथा ते कार्य पूर्णत्वाला जात नाही. बघा तुम्ही, त्या लोकांचे ते उपकार आहे. 2-3 लोकांचे मुद्दे सांगतो आणि पुढे चालतो. ऐका. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच. हे चॅलेंज कोणाचं होतं? लोकमान्य टिळकांचं. काय चॅलेंज आहे? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. नेताजी सुभाष चंद्र बोस. काय चॅलेंज आहे? मेरे झांसी में तुम्हें नहीं दूंगी. राणी लक्ष्मीबाई झांसी की राणी. काय चॅलेंज आहे? अनेक लोकांनी चॅलेंज केलं आणि तसंच एकदा चॅलेंज केलं आमच्या तुकाराम महाराजांनी. कोणाला? त्या स्वर्गातल्या सुख भोगणाऱ्या देव लोकांना. काय म्हटलं तुकाराम महाराज त्यांना? ओ स्वर्ग सुख भोगणार हो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्याकडे अमृताचे कोठार आहेत, महासिद्धीची भांडार आहेत म्हणून बारी भरू नका. हा मृत्यू लोकातला तुकोबार तुम्हाला चॅलेंज करतो. माझा भक्तिभाव धर्म पाहण्याकरता तुम्हाला स्वर्गातून मृत्यू लोकात नाही मी बोलवलं. मी नावाचा तुकोबाच नाही. काय चॅलेंज आहे? काय चॅलेंज आहे? आणि त्या तुकोबारांचं चॅलेंज फडाला आलं आणि तुकोबारांचा भक्तिभाव धर्म पाहण्याकरता स्वर्गात लोक मृत्यू लोकामध्ये येत आहेत. स्वर्गीची अमर इच्छिताची देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म. ते म्हणतात आम्ही मृत्यू लोकामध्ये येऊ आणि काय करू? नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी आनंद गाऊ गीती. आता एक वाक्य जरा बाहेरचं बोलतो, बारकं नाही का? विचार करा. स्वर्गातले देव लोक जर मृत्यू लोकांमध्ये कीर्तन ऐकण्याकरता येत आहेत, अरे महाराजांचं चॅलेंज फडायला आलं आणि स्वर्गातले देव लोक मृत्यू लोकांमध्ये कीर्तन ऐकण्याकरता येत आहेत. आता अवांतर बोलतो. आई, स्वर्गातले देव लोक जर मृत्यू लोकांमध्ये कीर्तन ऐकण्याकरता येत आहेत, मग कानडद्यातल्या लोकांनी येऊ नये का? त्यांनी आलं पाहिजे. तशी अपेक्षापेक्षा भरपूर आले. मी सहज म्हणतोय. अनेक लोकांनी चॅलेंज केलं, अनेक लोकांनी प्रतिज्ञा केल्या, पण ओ तुकाराम महाराज, तुम्ही अभंगात जी प्रतिज्ञा करतायत, या प्रतिज्ञेवर आम्हाला एक शंका आहे. काय शंका आहे का? हा तुम्ही काय प्रतिज्ञा करतायत? ज्यांच्या ताब्यामध्ये देव लोक होते, असा सामर्थ्यवान विद्वान राजा रावण, त्याने आपल्या जीवनामध्ये 3 प्रकारच्या प्रतिज्ञा केल्या होत्या. खारा समुद्र मी गोड करेल, सुवर्णाला सुगंध आणेल आणि स्वर्गाला शिडी लावल. अरे ज्याच्या सुन सुवर्ण एकच आहे. विठ्ठल विठ्ठल स्वर्गाला शिडी लावल, अशा 3 प्रकारच्या प्रतिज्ञा त्यांनी केल्या होत्या. ज्याच्या ताब्यामध्ये देव लोक होते, त्या रावणाच्या प्रतिज्ञा पूर्णतेला गेल्या नाही. तुम्ही तर पांडुरंगाचे दास आहात. आपले प्रतिज्ञा कधी पूर्ण चालत जाणार आहे?
आता बाबा प्रतिज्ञेचे दोन प्रकार आहे. स्वार्थापोटी केली गेलेली प्रतिज्ञा वेगळी आणि परार्थापोटी केली गेलेली प्रतिज्ञा वेगळी. स्वार्थमूलक प्रतिज्ञा वेगळी आणि परार्थमूलक प्रतिज्ञा वेगळी. आता अभंगातली तुकोबरांची प्रतिज्ञा पूर्णतः जातकां जाते श्रोत्यांच्या मनात शंका आहे, पण महाराज कोणती प्रतिज्ञा करतात ती बघावं लागणार आहे. आणि ती प्रतिज्ञा करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, याचसाठी देवा, याचसाठी देवा. घेईन मी जन्म, याचसाठी देवा. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, याचसाठी देवा, याचसाठी देवा. जन्म याचसाठी देवा. हो, 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 घेईन मी जन्म, याचसाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया. घेईन मी जन्म, याचसाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया. 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 हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन. वा वा. महाराजांनी पहिल्या चरणामध्ये प्रतिज्ञा केली. या अभंगातला प्रतिज्ञा वाचक शब्द पहिलाच आहे. बाबा एखादा नवीन व्यक्ती त्याचा आणि कीर्तनाचा कधी संबंधच नाहीये, तो जरी चुकून या धर्ममंडपात येऊन बसला, त्याच्या कानाला अभंग पडला, तो पडल्या पडल्या तर्क लावू शकतो की महाराजांचा अभंगाच्या माध्यमातून म्हणणं तरी काय. हा पहिला शब्द सांगतोय की महाराज म्हणतात मी जन्म घेणार आहे. आता गंमत आहे काय, महाराजांचं म्हणणं जरी असलं मी जन्म घेणार आहे, मला सांगा जन्माला येणं म्हणजे डायरेक्ट प्रगट होणं, आपण याचा असा अर्थ लावू शकत नाही. कारण जन्माला येताना 9 महिने 9 दिवसाचा आईच्या गर्भातला उदरातला प्रवास प्रत्येक जीवाला भोगावा लागतो. त्या प्रवासातून आपण जर वाचलो तर जन्म, नाहीतर अंत व्हायला वेळ लागत नाही. मग मला सांगा आईच्या गर्भातला जो प्रवास आहे हा सामान्य प्रवास नाही. आईच्या गर्भातला प्रवास हा खडतर प्रवास आहे. आईच्या गर्भातला प्रवास हा त्रासदायक प्रवास आहे. आईच्या गर्भातला प्रवास हा दुःखदायक प्रवास आहे. आईच्या गर्भातला प्रवास किती दुःखदायक आहे एका अभंगात स्वतः तुकाराम महाराज वर्णन करतात. काय सांगो गर्भीची यातना, मज भोगीता नारायणा, मांस मन मूत्र जाना, तुझ क्षण क्षणा माझे सोयीत नेनती कोणी. काय वाक्य वापरलंय का. काय सांगू म्हणजे सांगताच येत नाही. सांगण्याच्या पलीकडे दुःख जीवाने आईच्या गर्भात भोगलेलं. काही लोक आम्हाला सांगतात महाराज संसार फार त्रास देतो. बाबा संसाराचं दुःख एका पारड्यात टाका आणि गर्भाचं दुःख एका पारड्यात टाका. सगळ्यात जास्त जर पारडं भरेल तर गर्भाच्या दुःखाचं. इतकं पहिलं दुःख आपण ते भोगलं. प्रथम केला गर्भी वास, काय ते सांगावे सायास, दुःख भोगिले नवही मास, आलो जन्मास येथ वरी. सगळ्यात पहिलं दुःख आपण गर्भाचं भोगलेले. म्हणजे मला सांगायचं काय, जन्माला येण्याचा प्रवास हा त्रासदायक आहे. बाबा येण्याचा प्रवास त्रासदायक आम्ही मान्य करू.
बरं जन्माला आल्यानंतरचा प्रवास तरी कोणता चांगला आहे? येण्याचा प्रवास त्रासदायक आहे. बरं आल्यानंतरचा प्रवास तरी कोणता चांगला आहे? जन्माला आल्यानंतरच्या प्रवासात ते प्रवासी खाली बसल्यापासून उभं राहिल्यापर्यंत आपण सगळे आहोत. मी तुमच्या मुलाप्रमाणे मला प्रामाणिकपणाने उत्तर द्या. या प्रवासामध्ये आहे का शांतता? या प्रवासामध्ये आहे का समाधान? या प्रवासामध्ये आहे का सुख? बाबा इकडे थोडे पोरं गडबड करतात, गेले का? या प्रवासात समाधान नाहीये, या प्रवासात सुख नाही, या प्रवासात शांतता नाही. मग का हो? अहो रात्र प्रयत्न करून सुद्धा या प्रवासात शांतता का नाही? या प्रवासात समाधान का नाही? सुख का नाही? या प्रवासात शांतता सुख समाधान नसायला कारण सांगू का? कारण फक्त आपण आहोत. इथं जगताना आपली एक अडचण आहे. काय अडचण आहे बारकाईने नाही का? धन सुख भाई बढ़ते जा रहे हैं और मन सुख भाई कम होते जा रहे हैं. इथं आपण का नाराज होत बारकाईने नाही का? धन सुख भाई बढ़ते जा रहे हैं और मन सुख भाई कम होते जा रहे हैं. देवीलाल भाई तो कहीं मिलते ही नहीं, सब मांगीलाल पैदा हो रहे हैं. और शांतीलाल भाई का तो कोई ठिकाणाच नहीं है. म्हणजे धनाने श्रीमंत असणारा माणूस या प्रवासात सापडतोय, मनाच्या श्रीमंतीची उंची गाठणारा माणूस या प्रवासात सापडत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण नाराज राहण्याची, सगळ्यात मोठी अडचण. इथं समाधान नाही बाबा, इथं सुख नाहीये, इथं फक्त भ्रम आहे. काय भ्रम आहे ऐका. लहान पोराला वाटतं आपल्यापेक्षा तरुण पोरगा सुखी, तरुणाला वाटतं आपल्यापेक्षा म्हातारा सुखी, म्हाताराला वाटतं आपल्यापेक्षा पाडण्यातलं पडलेलंच बरं आहे. पण आहे मात्र सगळे नाराज आहेत. काय म्हणतील महाराज? तरुण लोकांच्या जीवनात दुःख आम्ही मान्य करू, म्हातारा लोकांच्या जीवनात दुःख आहे आम्ही मान्य करू. पण का हो महाराज, नुकतंच जन्माला आलेलं बाळ आहे, पाडण्यात पडलेलं आहे, त्याचा संसाराचा काय संबंध आहे? त्याच्या जीवनात दुःख आम्ही मान्य करणार नाही. आई त्याच्या जीवनात दुःख आहे. काय दुःख आहे का? एखाद्या माय माऊलीचं 1.5-2 वर्षाचं बाळ आहे. घरातल्या वरिष्ठ लोकांनी तिला काम नेमून ठेवलेली, काम तिला पटापटा करायची, पण पोरग किरकिर करतं, करू देत नाही. ती माऊली काय युक्ती करते? अगोदर त्या किरकिर करणाऱ्या बाळाला पाडण्यात झोपी घालते. एकदा की पोरग पाडण्यात झोपलं, ती बिचारी पटापटा काम आवरायला सुरुवात करते. ती माय माऊली काम आवरण्यात दंग होते आणि थोड्या टामाने ते पोरग उठतं आणि आई समोर दिसत नाही म्हणून सारखं रडतं. त्याच्या रडण्याचा आवाज तिच्या कानावर जातो. ती बिचारी काय करते? हातातले काम सोडते, धावत धावत जाते, पाडण्यातल्या रडणाऱ्या बाळाला काढते आणि दुधाला लावते. पण गंमत आहे का? ते पोरग एवढं चाप्टर आहे, आईने लवकर घेतलेलं नाही म्हणून ते पोरग लवकर दूधच पित नाही. सारखं रडतं, सारखं रडतं. बाईला राग येतो. का रे? घरातली काम पडली, वेळात वेळ काढून तुला दूध पाजती, पित नाही. रागाच्या भरात वरून बुक्क्याचा मार देते. सांगा आहे का बालपणा सुख? त्या वयात आपण दणकी खाल्लीच आहे, पण या वयात आपल्याला आठवत नाही. तो भाग गहू नाही, पण खाल्ली नक्की. बालपण सुद्धा दुःखाचं आहे. काय म्हणतील महाराज? तरुणपण बाबा, तरुणपणामध्ये विषयशक्त जीवाला एखादी भोग आहे, वासना आहे त्याची वाली, नाही तृप्ती झाली त्याचे जीवन दुःखात आहे. काय म्हणतील? पट्टे महाराज, बालपण दुःखाचं आम्ही मान्य करू, तरुण पण दुःखाचं आम्ही मान्य करू, पण हो महाराज, रिटायर झाल्यावर भेटतं का थोडंफार सुख? बाबा रिटायरमेंट म्हणजे म्हातारपण तुम्हाला सुखाचं वाटतं का? म्हातारपणामध्ये जीवाला किती दुःख भोगावं लागतात हे मी सांगतोय. माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका, कारण सांगणारा महाराज अजून तरुण आहे. आणि तरुण आणि म्हाताऱ्यांचं दुःख सांगावं हा त्या तरुण कीर्तनकाराचा आगाऊपणा आहे. आणि त्याने तो कानडद्या गावात करू नये, निमाच्या विरुद्ध आहे, त्याने तो करू नये. म्हातारपणामध्ये जीवाला किती दुःख भोगावं लागतं मी सांगतोय. माझ्यावर विश्वास ठेवू नका, पण तुकोबारांच्या गाथ्यावर, अभंगावर विश्वास आहे का नाही तुम्हाला? गाथ्यामध्ये तुकाराम महाराजांनी म्हातारा लोकांकरता स्पेशल अभंग लिहून ठेवला आहे. अभंग आहे का तुकाराम महाराजांचा? म्हातारपणे थेटे पडसे खोकला,
हात कपाळाला लावून बैसे, खोबऱ्याची वाटी झाले असे मूक, गडत असे नाक श्लेष्मपुरी, बोलो जात नाही शब्द हाची नीट, गडगडीत कंठ कप भारी, खोबऱ्याची वाटी झाली असे मूक, गडत असे नाक श्लेष्मपुरी. काय सांगतात तुकाराम महाराज ऐका, अवस्था कशी सांगू का. खोबऱ्याच्या वाटीप्रमाणे बाबाचं तोंड झालं. नाकातून काय वाटते तर सांगणं योग्यच नाही. बाबा दिवसभर कपाळाला हात लावून बसतो आणि देवाला एकच विनंती करतो, देवा सगळ्यांच्या चिठ्ठ्या हाती लागल्या, माझी कधी लागल. पण पुढे महाराज काय म्हणताय का, तो त्याच्या म्हातारपणाला कंटाळलेला आहे, यात नवल नाही. त्याच्यापेक्षा त्याचे शेजारी त्याला जास्त कंटाळले. ते शेजारी दररोज देवाला नवस करतायत, देवा गावातले सगळे राहू दे पण येल उचल, येल उचल. आता मला उत्तर द्या बाबा, तुमच्याकडे उत्तर होय मला. आपल्या म्हातारपणामध्ये आपल्या मरणाची वाट आपले शेजारी पाहतात. सांगावं म्हातारपण सुखाचं आहे का. शेजाऱ्याने मरणाची वाट पाहावी, इतपट म्हातारपण सुखाचं आहे. बाबा शेजारी मरणाची वाट पाहतात, यात काय नवल मानू नका. ते शेवटी शेजारी, गाडं जरा जवळ सोडू का, जवळच आहे का. त्या म्हातारा बाबाचा लग्नाचा प्रसंग जवळ आला. लग्नामध्ये पती पत्नी अग्नी समोर शपथ घेतात. पती म्हणतो मी 7 जन्मापर्यंत तुझा पती होईन. तिकडून पत्नी म्हणते हो मालक, 7 जन्मापर्यंत पती व्हा, 7 जन्मापर्यंत सेवा करेल. 7 जन्म जाऊ द्या, एकाच जन्मात म्हातारपण येऊ द्या. ती बाई म्हणते देवा येल उचल. नासिले घर तुमकोरिया नासिल घर, तुमकोरिया नासिल घर, तुमकोरिया नासिल घर. बाईला म्हणते घर मरताती बरे, बाईला म्हणते नासिल घर, तुमकोरिया नासिल घर.